think it's well organized. We are happy. There was quite a good number of people that we did not expect. There are about 300 and not much of a hike, but it's good. गोहराडेश्वर बाईक आणि हाईक तर यामध्ये मी पहिल्यांदाच येतो आहे. आम्ही राहतो कोथरूडवरून. तर कोथरूडवरून आम्ही निगडीला सायकलने आलो आणि 22 किलोमीटर अंतर असेल. तिथून हे 8-10 किलोमीटर काय असेल ते आता माहीत नाही किती उंच चढायचं आहे, पण काही फार मोठा प्रॉब्लेम येऊ नये. मी जस्ट स्कॉटलंडवरून आले आणि तिथे खूप सायकलिंग केलं होतं, बट ऑलवेज मिसिंग की पुण्यात होईल का. बट आय एम व्हेरी हॅपी टुडे आय जॉईन दिस टीम. अँड आम्ही जवळजवळ सर म्हटले तसं चांदणी चौकातून राईड करत आलो आहे. तर इट्स ऑलमोस्ट लाईक 25-26 किलोमीटर्स आणि हायकिंग हॅविंग फन. Actually, we are very refreshed with this event. We are feeling awesome in early morning climate. Thanks for the ICC coordination. यस, हे फारच छान आहे. सायकल करणं एक वेगळा अनुभव असतो. मी आज खूप वर्षानंतर सायकल काढली. मला वाटलं नव्हतं की मी करू शकेन की नाही, पण मी स्टिक राहिलो आणि इतकं चांगलं हे क्लब करतं आहे काम. त्यामुळे खूप जण असलं की अजून मजा येते. या वातावरणात एक सायकल राऊंड जर सगळ्यांनी घेतली तर खरोखर त्याचा दिवस आणि पर्यायाने कुटुंबाचा अख्खा दिवस खूप उत्तम जाईल. तर सगळ्यांनी सायकलिंग करूया. थँक्यू व्हेरी मच. Drop it like that. Very nice, very nice. ट्रेकिंग माझा आवडता छंद आहे, पण ट्रेकिंगच्या सोबतच मी सायकलिंग पण सुरू केलं आणि आता मी साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळेला पुण्यामध्ये माझ्या ऑफिसला सायकलिंग जाते आणि हा इव्हेंट केलं बाईक अँड हाईकमध्ये आणि मला खूप उत्साह आला. इट वॉज अ फॅन्टास्टिक इव्हेंट. सिरियसली ICC हॅज ऑर्गनाइज्ड इट सो वेल. इतक्या आउटस्कर्ट्समध्ये ऑर्गनायझिंग एव्हरीथिंग इज व्हेरी डिफिकल्ट. आय कॅन अंडरस्टँड बिकॉज आम्ही सुद्धा स्वतः इव्हेंट्स घेतो. एंड पॉईंटपर्यंत युअर रिप्रेझेंटेटिव्ह वर देयर. एव्हरीबडी वॉज गायडिंग. सगळ्यात बेस्ट पार्ट वॉज व्हॉट आय सॉ ऑन द वे वॉज एका छोट्या मुलीच्या सायकलची हवा गेली होती आणि तुमच्याच मेंबरकडे एक तो पंप घेऊन तो उतरून त्याची हवा भरतोय. सो आय वॉज सो सरप्राईज. म्हणलं दिस इज द थिंग और दिस इज द वे यू शुड ऑर्गनाइज द इव्हेंट. म्हणजे मुलं अट्रॅक्ट होतील, लोक अट्रॅक्ट होतील. रिअली व्हेरी ब्युटिफुल इव्हेंट. Thank you. Thank you. Hi, my name is Avinash. I'm a ICC club member, and I joined this club around 1 year ago. And basically, ICC is a NGO, and now this club is as big as 800 members. And our first event was organized, that is Bhakti Shakti Cyclothon, and this is the second event. That is Hike and Bike Gohradeshwar. This event planning started about 2 months ago, and
everyone was all the core support team and the core members, everyone was involved in planning this event. Very small things are taken care in this event, where to keep the volunteers, and this event is supported by many other organizations as well. They have funded and provided some goodies to complete this event. It went very well. Only few things we had to taken care, and those are taken care well. Somebody's cycle was punctured. We had a pump and every arrangement, and that's immediately we made that cycle to run, and that participant could continue this hike and bike event. PVG India Limited 10 ॲम्ब्युलन्समधील डॉक्टर आहे आणि खूप सुंदर इव्हेंट त्यांनी अरेंज केला होता हा इंडो सायकलिस्ट इव्हेंट. आणि आमची जी ॲम्ब्युलन्स वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये होत्या. एक होती पहिली यमुनानगरची ती भक्तिशक्ती चौकामध्ये होती. सेकंड होती ती DY पाटील कॉलेजच्या इथे रावेतमध्ये. थर्ड होती BRT चौक जो रावेत चौक हे आहे तिथे. आणि लोढा कॉम्प्लेक्सच्या इथे एक होती आणि इथे त्या मेन पॉईंटला इथे काम करतं आहे की ह्याच्यामधून बऱ्याच लोकांना हेल्प देण्याचं काम करू शकतो आहे. तर तुम्ही पण ह्याच्यामध्ये जो हेल्दी राहण्यासाठी जो मेन हे आहे की पोल्युशन फ्री आपण खाऊ शकतो. तर हे खूप छान वाटलं हे इव्हेंट. माझं नाव गिरीराज आहे आणि मी इंडो सायकलिस्ट क्लब आणि सायकलिंग वर्ल्ड फक्त 1 वर्षाखाली जॉईन केलेलं आहे. आणि जे कोर ग्रुप आहे ICCचा आणि जे काही त्यांचे टीम मेंबर्स आहेत त्यांना बघून एवढं मोटिवेशन भेटतं. दिस इज द बेस्ट एग्जाम्पल अँड बेस्ट प्लॅटफॉर्म इन पुणे ॲटलिस्ट. नाश्ता करने के बाद भी आवाज नहीं आया. आर यू रेडी? नहीं आया तो भी आर यू रेडी? ओके, लेट्स द गाइज हु हैव फिनिश्ड देयर ब्रेकफास्ट please come in front of the stage. The guys who have finished their breakfast. Bachayega? Okay, come on guys, let's ready to rock. Come on everybody who have finished their breakfast. Okay guys, come on. I can see a lot of people standing on riders are having breakfast. Come on, let's rock. Music वाले जरा गाना लगाओ भाई. जरा डांस वाला गाना लगाओ. In front of the stage. Participating in Hike and Bike, and I also thank Mr. Vishy Upadhyay and the ICC for giving me a permission to give you a small talk about preconditioning and preconditioning for your fitness basically. I wouldn't say cycling, I wouldn't say hiking, but fitness overall. What I'm talking about is mainly concerning exercise physiology, and since all of you are athletes over here, the most important topic or issue for everyone here will be long-term fitness goals and not just short-term fitness goals. So two most important things when it comes to long-term fitness goals are stretching and strengthening. Stretching obviously is to be done before and as well as after the workout. Stretching also involves different body parts. Whenever you do a particular stretching exercise, the most important thing which you have to remember is you're only stretching the part which is required to be stretched. Suppose you're doing a hamstring exercise, which is very crucial for everyone, any accessory muscle, because that muscle is not supposed to be pulled more than what it's supposed to be. So then that wrong techniques also lead to a lot of injuries, and then they don't lead to the desired results. Strengthening, the most important issue while strengthening is that it has to be done when you're not cycling or when you're not hiking. A lot of their time doing strengthening and core exercises, the same amount of time is spent cycling and the same amount of time is spent in the gym. So that is very crucial for everyone. I'm not a cyclist myself, so I'm not the right person to tell you about the bike fit, which most of you must be trained to know so. But bike fit, if you don't have the right bike fit, then it will lead to a lot of problems when it comes to long-term cycling. A short sprint may not have that kind of effect, but if you are thinking of cycling for 4 to 6 hours, strengthening your core muscles, which will help you for a long-term fitness goal. And obviously when it comes to hip and knee exercises, make sure that if there is any injury occurring, stop your cycling, stop your biking. Breathing on the very important part of our health.
Mr. Madhukar Bangade, please come on the stage. मकरंद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी. माझं नाव गजानन खैरे. आय एम अ मेंबर ऑफ दिस ICC क्लब. आणि ॲक्च्युली आजच्या इव्हेंटच्या मागचा हेतू असा होता की बेसिकली आम्ही एक ऑब्झर्वेशन केलं की लोक घोरडेश्वरला येतात, लोक पर्वतीला जातात, तळजाई टेकडीला जातात, दुर्गा टेकडीला जातात आपल्या इथल्या. पण प्रॉब्लेम हा येतो ते तिथपर्यंत कार घेऊन जातात. तर आमचं त्याच्या मागचा कॉन्सेप्ट हाच होता की त्यांनी सायकलने तिथपर्यंत जावं आणि त्यानंतर त्यांनी हायकिंग करावं. अदरवाईज त्यांनी त्यांच्या घराच्या जवळपास वॉकिंग केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज ॲज पर द करंट ऑब्झर्वेशन ऑफ सायंटिफिक असोसिएशन इन विच द थिंग्स आर कम आउट लाईक झाडं लावणं जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच कार्बन इमिशन करणं पण इम्पॉर्टंट आहे, कमी करणं. मीन्स 50-50 वेटेज दे हॅव गिवन टू दिस. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी जस्ट क्रिएटेड दिस ॲज अ इव्हेंट इन विच लोकांना याची सवय व्हावी की इथपर्यंत यावं त्यांनी आणि तिथून पुढं नेक्स्ट स्टेप स्वतः सुरू करतील. दॅट्स आवर अचिव्हमेंट. दॅट्स इट. थँक्यू.